उपस्थित ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित आहात, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सावरकरांच्या पुतळ्यापर्यंत जी अभूतपूर्व अशा पद्धतीची गर्दी या ठिकाणी झालेली आहे, ज्यांच्या गायनासाठी आपण आतुरतेने या ठिकाणी उपस्थित आहात, ती आदरणीय महाराष्ट्राची ख्यातनाम महागायिका, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे या गाण्याच्या माध्यमातून घराघरामध्ये मनामनामध्ये ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते आदरणीय कडूबाई खरात आणि उपस्थित माझ्या माता भगिनी, युवक मित्र आणि बौद्ध उपासक उपासिका मित्रांनो, मी अगदी 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार. आज सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने संपन्न होतो. आज 23 तारखेला हा कार्यक्रम आपण घेतोय आणि ज्यावेळेस तुमचे आमचे मुक्तीदाते, या भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे पाहिलं, अगदी मन भरून यावं, पाहत राहावं, अशा पद्धतीचं हे शिल्प आज आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सादर करत असताना त्यांना नमन करावं, त्यांच्या विचारातून या ठिकाणी प्रेरणा घ्यावी, यासाठीचा हा आजचा या ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. बांधवांनो, गेल्या अनेक दिवसापासून, गेल्या 2 महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या अथक अशा प्रयत्नात नगर परिषदेच्या अतिशय महत्वपूर्ण अशा सहकार्यातून, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून आज या ठिकाणी हे शिल्प आपण साकारले आहे. तसं पाहिलं तर भावांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा इतिहास तुम्हाला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. त्याची सुरुवात इथल्या प्रत्येक बौद्ध बांधवांना, इथल्या प्रत्येक नागरिकांना, इथल्या प्रत्येक रहिवाशांना माहीत आहे. पुन्हा एकदा याची उजळणी करणं काळाची गरज आहे, म्हणून या ठिकाणी मान्यवरांकडून 10 मिनिटाचा वेळ या ठिकाणी घेतला. जोंधळे साहेब, आज या ठिकाणी विनायकराव पाटील साहेब आमदार होते, मंत्री होण्याच्या पूर्वी आपण नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये एक सभा झालेली, मला आठवते, मी लहान होतो आणि 30 तारखेच्या त्या सभेमध्ये वामनदादा कर्डक यांची त्या ठिकाणी आपण सभा ठेवलेली होती. थैली अर्पण करण्याचा कार्यक्रम होता जयंतीच्या निमित्ताने, आणि या तालुक्यामध्ये पहिल्यांदा गोपीनाथराव जोंधळे साहेबांनी या ठिकाणी त्या सभेमध्ये मागणी केलेली होती की सर्वांना आंबेडकरी समुदाय या ठिकाणी आहे. अहमदपूर मतदारसंघ हा पुरोगामी विचाराचा तालुका आहे आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं, पूर्णाकृती पुतळा व्हावं, ही पहिली मागणी गोपीनाथरावजी जोंधळे साहेब आपण केली आहे. त्या ठिकाणाहून कामाला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळामध्ये राजकीय स्थित्यंतरे झाली आणि या मतदारसंघाचे आमदार म्हणून या पुतळा समितीचे आत्ताचे जे अध्यक्ष आहेत, या मतदारसंघाचे माजी आमदार मौरांजी खंदारे साहेब हे आमदार झाले आणि त्यांनी सांगितलं की सध्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत यासाठी आता आमदारीचा उपयोग करून घ्या, जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सांगा आणि सोडून घ्या. शहराच्या सगळ्यांची मागणी होती की बाबासाहेबांचा पुतळा व्हावा. आम्ही आमदार साहेबांना विनंती केली, खंदारे साहेबांना, या ठिकाणी पुतळ्याचं आपण या ठिकाणी मदत करावी. मित्रहो, पुतळा समितीचे अध्यक्ष म्हणून खंदारे साहेब, रोहित किंगावकर साहेब, मोहित कादरी साहेब, दिलीपराव देशमुख साहेब, अशी